न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एमआयडीसी कार्यालयासमोर पंचायत समिती मेंबर स्वतः उपोषण करत आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आपण उपोषण करत आहात? उपोषण करण्यामागचा उद्देश असा आहे की आम्हाला सिडकोकडून पाणी पुरवठा होतो, मात्र तो सिडकोला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीने काही वर्षांपूर्वी घेतलेली आहे. त्यावेळेला जेव्हा यांनी जबाबदारी घेतली त्यावेळेला आमची लोकसंख्या 15,000पर्यंत होती. 15,000 लोकसंख्येला यांनी पाणी पुरवठा केला. 5 MLD पाणी हे देत होते. मात्र आज आमची लोकसंख्या 60 ते 65 हजारांच्या वरती गेलेली आहे. 65 हजारांच्या वरती लोकसंख्या जाऊनही यांचं पाणी पुरवठा मात्र 5च MLD होतोय, जो की आम्हाला पुरेसा नाही आहे. आमची मागणी आहे, गेली वर्षभर आम्ही यांना मागणी करतोय सिडकोच्या माध्यमातून की तुम्ही आम्हाला पाणी वाढवून द्या. मात्र यांनी वाढवून दिलेलं नाही आणि हे वाढवून न देता उलट आहे ते पाणी आमचं कपात करायच्या मागे लागलेले आहेत. तेच पाणी आम्हाला वेळेवर मिळत नाही. 5 MLDने जर काउंट केलं तर आम्हाला 150 MLD पाणी महिन्याला मिळायला पाहिजे निदान. तेही पाणी हे देत नाही. त्यातसुद्धा आठवड्यातून 2दा हे कपात करायला लागले आणि परिणाम असा झाला की आम्हाला 8-8 दिवस आता आमच्या नळांना पाणी येत नाही. 8 दिवसातून नळाला पाणी आलं, पूर्ण 1000 लिटरचा ड्रमसुद्धा नागरिकांचा भरत नाही आहे. तर रोज उठून तीच ओरड सुरू झाली पाण्याची. तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की या लोकांना पाणी पुरवठा करावा, ही माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी बसलेलो आहे. तसेच आता सध्या पाणी टँकरद्वारे का नळाद्वारे आपल्याला कशा पद्धतीने मिळत आहे? नाही, आम्हाला नळ योजना आहे सिडकोची, नळाद्वारे पाणी मिळतं, पण ते 8 दिवसाला पाणी मिळतं. शिवाय ते अवेळी मिळतं, कधी येईल पाणी त्याचा भरोसा नाही. कधी कधी आमचे एमआयडीसी सगळे आमचे नागरिक म्हणजे सगळे एमआयडीसी कामगार आहेत. आम्हाला ते सगळं कामधंदे सोडून त्या नळाच्या पाण्याची वाट पाहत दिवस बसावं लागतं. त्यातूनही आमचं आर्थिक नुकसान होतं आहे. परत ते पाणी पुरेसं न आल्यामुळे आम्हाला टँकर घ्यावे लागत आहेत. म्हणजे कामगारांचा जवळपास 15,000 जर एखाद्या कामगाराला एमआयडीसीमध्ये पगार असेल तर त्यातले महिन्याचे त्याचे 4-5 हजार रुपये नुसते पाणी विकत घेण्यात जात आहेत. आणि त्या पाण्यामुळे पडलेल्या सुट्यांचा भुर्दंड वेगळा लागतोय. म्हणजे सगळ्याच बाजूने आमची पिळवणूक सुरू आहे. त्याचा निषेध म्हणून मी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आणि मागणी हीच आहे की एमआयडीसीने आम्हाला पाणी वाढवून द्यावं. मी 12 MLD पाण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे, जी की सिडकोने 20 MLD पर्यंत आमची रिक्वायरमेंट असल्याचं सांगितलं. तरी आम्ही ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. आम्ही फक्त 12 MLD पाणी एमआयडीसीकडे मागतोय, मात्र आज ते द्यायला तयार नाहीत. तसेच काही अधिकारी आले असतील, तर आपला काय संवाद झाला त्यांच्यासोबत? अधिकाऱ्यांनी वारंवार येऊन विनंती केली उपोषण सोडा, मात्र त्यांच्या हाती काहीच नाही आहे. आम्हाला 1 लिटरसुद्धा पाणी ते वाढून द्यायला तयार नाही. थेंबर पाणी ते वाढून द्यायला तयार नाही. तर असं झालं की नाव सोनूबाईन हाती काय तो गोळा ती मन जशी आहे त्या पद्धतीने हे लोक वागतायत. यांच्याकडे सगळं असताना हे फक्त आमची बोलवण करून इथून काढून द्यायला बघतायत. आम्हाला काही यांच्याकडनं आजपर्यंत पॉझिटिव्ह असं उत्तर मिळालेलं नाही. त्याच्यामुळं मी आज स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढ्या उष्णतेत या ठिकाणी यांनी आम्हाला लाईटचं कनेक्शन पण दिलेलं नाही आहे. 43 डिग्री टेम्परेचरमध्ये मी रात्रंदिवस डासांमध्ये या ठिकाणी बसून माझं आमरण उपोषण करतोय. तसेच जर आता आपल्याला प्रशासनाने जर लवकर लक्ष दिलं नाही तर आपली पुढे दिशा काय असणार आहे? नाही, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी बसून राहणार आहे. माझं आमरण उपोषण असं सुरू राहील आणि मी माझ्या नागरिकांसाठी माझा प्राण पणाला लावायला तयार आहे. तसेच आपण मागे हे आंदोलन केलं होतं, त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही का? मी मागच्या वेळी सिडको समोर आंदोलन केलं होतं. त्यावेळी सिडकोने मला शब्द दिला होता की आम्ही एमआयडीसीकडे पाठपुरावा करून तुम्हाला आम्ही पुरवठा करू, पाणी पुरवठा. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मी वारंवार जेव्हा सिडकोला आंदोलनं केले त्यावेळेला त्यांनी शब्द दिला आणि त्यांनी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरुवात केली. पण एमआयडीसीकडे पाठपुरावा करूनही सिडकोचे स्वतःचे सोर्स नसल्यामुळे सिडको काहीच करू शकत नाही. शेवटी सिडको हतबल झालं. सिडकोचे IAS ऑफिसर आहेत, मुख्य प्रशासक, त्यांनी अक्षरशः 3-4 वेळा पत्रव्यवहार केला, मात्र एमआयडीसीच्या कानावर ऊर रेंगायला तयार नाही. एमआयडीसी काहीच ॲक्शन घ्यायला तयार नाही. हे हतबल झाल्यामुळं नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी मी स्वतः आज एमआयडीसीचा दरवाजा ठोठावलेला आहे आणि मी त्यांच्याकडे आज पाणी मागतोय. तसेच आपल्यासोबत एक बाबासुद्धा आहेत. बाबासोबत आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल बाबा, आज उपोषणाचा 3रा दिवस आहे व आपण कशा पद्धतीने समोर करणार आहात? आम्ही जोपर्यंत आम्हाला पाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण सिडको रहिवाशांनी. एमआयडीसीला आम्हाला हेच म्हणायचं आहे की एमआयडीसीचे भूखंड वाटप झाले, त्यात आमचे एमआयडीसीचेच कामगार आहेत, आमचेच बंधू आहे. त्यांना तुम्ही 24 घंटे पाणी देतात. तुमचेच आम्ही एमआयडीसीचेच कामगार आहेत, फक्त सिडकोचे भूखंड घेतले म्हणून आम्हाला दुजाभाव का? आम्हाला एक आठवड्याला 1000 लिटरच्या वर पाणी देत नाही. परिणामी आमच्या सर्व लोकांचे जे ना दिवट्या वेळेवर होत नाही. खूप मोठी आमची आर्थिक हानी होत राहिली. तसेच आपल्यासोबत एक ताईसुद्धा आहेत. ताई, काय सांगाल, पाण्यामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रॉब्लेम पाहायला मिळतात? पाणी 8 दिवसातून एकदाच येतं, ते पण कधी पण येतं, टाईम पण नसतो त्याचा. कधी ड्युटीला गेल्यानंतर येतो, मग भरायला पण वेळ नसतो. आजही आमचे आता 4-5 दिवसाचे कपडे घरी पडलेले आहेत, भांडे पण तसेच आहेत. आज पाणी येणार होतं, अजूनही आलेलं नाही. कालचा दिवस होता, कालही नाही आलेलं. सगळं काम पडलेलं आहे. तसंच काही बायकांना अक्षरशः माझ्यासमोर 2-2 दिवस बिना आंघोळीचं राहावं लागतं आहे.
आणि हापशावरून नेऊन काही जणांचे तर हात दुखत आहेत. अशा उन्हामध्ये बरेच जण हापशाला असं चालू आहे तिथं पाणी थोडं थोडं नेणं. तसेच आता उपोषणकर्त्याला तुमच्या परिसरातील सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे का? हो, सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे. उद्या पूर्ण शिडको इथं येणार आहे. पूर्ण शिडको येणार आहे. पूर्ण शिडको येणार आहे उद्या. आपण पाहू शकता या ठिकाणी स्वतः पंचायत समिती सदस्य 3 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांना इथे इलेक्ट्रिसिटी फॅन वगैरे काही नाही. दुसरी गोष्ट त्यांचं घाम वगैरे तुम्ही पाहू शकता व या माता बहिणी मोठ्या प्रमाणात इथे जमलेल्या आहेत व उद्या याच्यापेक्षाही तीव्र यांना ते या ठिकाणी जमणार आहेत. आपण या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी हिंदवी न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अक्षय डोले.